नमस्कार. ट्रेंडी व्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज इथे बनवले आहे कस्टर्ड व्हॅनिला आईस्क्रीम. त्यासाठी इथे मी 500 ml दूध घेतलेलं आहे. या दुधामधून आपल्याला 3 ते 4 चमचे सारखं दूध बाजूला काढायचं आहे आणि हे दूध उकळवायचं आहे. त्यानंतर इथे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे. 1/4 कप आपल्याला कस्टर्ड पावडरचा वापर करायचा आहे. एखाद्या वाटीने जरी आपण हे 1/4 कप मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये थोडं थोडं करून थंड किंवा रूम टेम्परेचरला असलेलं दूध वापरायचं आहे. इथं जेव्हा मी दूध गरम करायला ठेवलं होतं त्यातूनच मी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं आणि आपल्याला कस्टर्ड पावडरची अशा प्रकारे स्लरी तयार करायची आहे. दूध छान उकळून गेलेलं आहे. अगदी थोडंसं कमी झालं की त्यानंतर आपल्याला 3/4 कप साखर टाकायची आहे. इथे साखर आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण टाकू शकतो. त्यानंतर हे दूध छान असं 3 ते 4 मिनिटांपर्यंत उकळू द्यायचं आहे. आपण जी कस्टर्ड पावडरची स्लरी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल लम्प्स ठेवायचे नाही, म्हणून पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे कस्टर्ड पावडरची स्लरी आपण दुधामध्ये मिक्स करतो त्यावेळी कंटिन्युअस आपल्याला चमचा हलवायचा आहे, जेणेकरून ते घट्ट होताना त्यामध्ये सुद्धा लम्प्स तयार होणार नाही. छान घट्ट झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिश्रण घट्ट होऊन जातं. हे मिश्रण मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आपल्याला हे गार करायचं आहे. पूर्णपणे गार झालं की त्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे. इथं आपले जे मिश्रण आहे ते छान असं गार झालेलं आहे, रूम टेम्परेचरला आलेलं आहे. आपण आता याला फॉईल पेपरनी किंवा कुठल्याही झाकण लावून पॅक करून आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. 1 तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये अमूल फ्रेश क्रीम घ्यायची आहे. ही क्रीम वापरण्यापूर्वी 3 ते 4 तास आधी फ्रीजमध्ये ठेवायची आहे. अगदी गार क्रीम आपल्याला वापरायची आहे. आता ह्यामध्ये जे लिक्विड आहे ते मी काढून घेते आहे, कारण की आईस्क्रीममध्ये जास्त लिक्विड जर राहिलं तर ती एकदम अशी बर्फसारखी तयार होते. ही क्रीम आपल्याला फेटून घ्यायची आहे. जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर मिक्सरचं भांडं आपल्याला अगदी 1 ते 1.5 ताससाठी फ्रीजमध्ये ठेवावं लागेल आणि ते गार करावं लागेल. आता इथे मी हँड ब्लेंडरनीच हे मिक्स करून घेते आहे. छान असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. आता त्यानंतर 1 तासाने आपलं जे मिश्रण होतं ते छान असं घट्ट झालेलं असतं. आता हे मिश्रणसुद्धा मी ह्या क्रीममध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5-6 मिनिटं आपल्याला हँड ब्लेंडरने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये जरी केलं तरी सुद्धा छान मिक्स होऊन जातं. आता इथे मी थोडंसं अगदी चिमूटभर पिवळा कलर टाकणार आहे. तो ऑप्शनल आहे. जर अवेलेबल असेल तर टाकू शकतो किंवा नाही टाकला तरी सुद्धा चालतो. आता छान हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी खाली एका भांड्यामध्ये बर्फ ठेवला आहे, कारण की हे जर थोडं गार राहिलं तर छान मिक्स होतं आणि आईस्क्रीमसुद्धा छान तयार होते. पुन्हा मी तो जो पहिले वापरलेला फॉईल पेपर होता तोच ह्यावर झाकून देणार आहे आणि 3 ते 4 तासासाठी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीझरमध्ये ठेवल्याने छान असं घट्ट तयार होतं. आता हे पुन्हा आपल्याला हँड ब्लेंडरने क्रीमी टेक्स्चर सारखं फेटून घ्यायचं आहे, कारण की ही प्रोसेस केल्याने आपली जी आईस्क्रीम आहे ती छान अशी विकत मिळते तशीच तयार होते. आता इथे तुम्ही एका भांड्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये हे ट्रान्सफर करून फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. इथे मी जे चॉकलेटचा बॉक्स असतो तोच वापरला आहे. त्यालासुद्धा पुन्हा फॉईल पेपर लावून घेतला आहे, ज्याने आपलं आईस्क्रीमचा वरती बर्फ जमा होणार नाही त्यासाठी लावलेला आहे. आता हे झाकण लावून 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की जी आपली आईस्क्रीम आहे ती छान अशी तयार झालेली आहे. अगदी विकत जशी मिळते तशीच आईस्क्रीम घरच्या घरी आपण कमीत साहित्यामध्ये आणि अगदी अर्धा लिटर दुधामध्ये 6 बाउल आईस्क्रीम तयार होते. आता इथे मी एका बाउलमध्ये ही आईस्क्रीम सर्व करून घेते. लहान मुलांना आईस्क्रीम म्हटले की खूप आवडते आणि अशा पद्धतीने घरच्या घरी बनवली की ते खूप आवडीने खातात. एका कस्टर्ड पावडरच्या पॅकेटमधून आपण 3 ते 4 वेळेस आईस्क्रीम बनवू शकतो. मस्त अशी स्वस्त आणि मस्त आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे. त्यावर थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते, त्याने आपली आईस्क्रीमची चव एकदमच छान येणार. तुम्हाला आजची ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.